नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या चॅनलवरती गोल्डन आर म्हणजेच सोन्याचा एक तास. आज एक साधा पण खूप गहिरा विषय घेऊन आलो आहे. आई वडिलांची न बोलता समजणारी माया. आपण कितीही मोठे झालो, कितीही व्यस्त झालो, जगाच्या गोंधळात हरवून गेलो, तरी एक जागा आहे जिथे सगळं विसरायला होतं. आई वडिलांचं प्रेम. ते प्रेम जे कधी ओरडून सांगत नाही, पण त्यांच्या वागण्यातून, नजरेतून, प्रत्येक कृतीतून दिसतं, जाणवतं. कधी वाटतं आईबाबांनी कधी मला तुझ्यावर प्रेम आहे असं म्हटलंय का? बहुतेकदा नाहीच. पण सकाळी लवकर उठून डबा तयार करणं, आपल्यासाठी रात्री वाट पाहत बसणं, आपला मूड ओळखून एक कप चहा समोर आणणं, हेच तर प्रेम आहे. आईचं मुकप्रेम ती आपली थोडीशी नाराजी सुद्धा समजते. आपण कधी काही बोललो नाही तरी ती विचारते, काही झालं का रे? काही झाले का ग? कधी कधी तर फक्त तिच्या मिठीत जाताच सगळं हलकं वाटतं. तिने फक्त हात फिरवला कपाळावर की मन शांत होतं. आणि बाबा, ते तर आपल्या भावना फार कमी वेळा शब्दात व्यक्त करतात, पण त्यांची माया म्हणजे कधी गाडीची हवा तपासलेली असते, तर कधी ATM मधून आधी पैसे काढून ठेवलेले असतात आपल्यासाठी. ते आपल्याशी कमी बोलतात, पण दुसऱ्यांकडे आपली भरपूर तारीफ करतात. बाहेर शांत, पण आतून खूप काही जपून ठेवलेलं असतं. ते म्हणजे वडिलांचं प्रेम. कधी लक्षात आलंय का, आपण रात्री उशिरा घरी आलो तरी दिवा लागलेला असतो. बाबा दरवाजा उघडतात आणि म्हणतात, अरे काही खाल्लं का? चल ये, पाणी घे. ते काही बोलत नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात भीती असते, काळजी असते आणि भरभरून प्रेम असतं. आपण काही मागितलं तर ते लगेच देतातच असे नाही, पण न मागता गरजेचं असलेलं त्यांनी आधीच आणलेलं असतं. हेच तर खास आहे. आईवडिलांचं प्रेम बोलून नाही, तर वाटून आणि जपून दाखवलेलं असतं. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे प्रेम, ही माया नेहमी दिसतेच असं नाही, ती समजून घ्यावी लागते. कधी थोडं शांत बसावं लागतं. त्यांच्या डोळ्यामधील थकवा, चेहऱ्यावरची काळजी, कपड्यांमधील जुनी सवय आणि हसण्यामागची दुःख, हे सगळं बघितलं तर त्यांचं प्रेम ओरडून सांगावं लागत नाही. म्हणून मित्रांनो, आज एकदा वेळ काढा. फक्त 10 मिनिटं त्यांच्यासोबत शांत बसा. काहीही बोलू नका, पण त्यांच्याकडे बघा. ते सगळं समजेल. ते अजूनही आपल्यासाठी जगत आहेत. आपल्याला पुढे जाताना बघून त्यांचं आयुष्य सार्थक झाल्यासारखं वाटतं त्यांना. आपण बिझी आहोत म्हणून नात्यांचं डिस्कनेक्ट कधी होऊ द्यायचं नाही. आई वडिलांशी नुसती 2 मिनिटं बोललो तरी त्यांना वाटतं माझं मूल अजूनही आपलंच आहे. शेवटी एकच विचार, आई वडिलांचं प्रेम हे निस्वार्थ असतं. त्यासाठी ना कुठलं सेलिब्रेशन लागतं, ना कुठली तारीख. पण आपल्याला हे ओळखणं आणि वेळोवेळी त्यांना थँक्स म्हणणं, हा आपला मानवतेचा धर्म आहे. कारण शेवटी आई वडिलांची माया ही समजते, पण कधी उशीर झाल्यावर. तर एवढं सगळं बोलून मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो. तुम्हाला हा जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल, तर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल, तर नक्की या चॅनलला शेअर करा. तुमच्या जवळच्या, आवडत्या आणि आवर्जून आपल्या आईवडिलांशी शेअर करा. तर पुन्हा भेटू अशाच एका हृदयस्पर्शी विषयावर. तोपर्यंत काळजी घ्या आणि त्यांच्या मायेत स्वतःला जपा. धन्यवाद.